नमस्कार मैत्रिणींनो, प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आजचा विषय जे आहे खूप महत्त्वाचा आहे, जेणेकरून तुमचा पाठीमागलचा गळा जो आहे तो ब्रॉडमध्ये झालेला असेल किंवा जुना ब्लाउज असेल आणि त्याचा गळा जो आहे तो खूप मोठा आहे आणि तुम्हाला सध्या वेअर करायचा आहे, पण त्यावेळेस तुम्हाला काय सुचणारच नाही की कशा पद्धतीने याच्यात आयडिया करायची आहे। तर तुम्ही साडीचा कपडा कट करून घ्यायचा आहे। ज्या साइडने आपण फॉल वगैरे करतात त्या साइडने तुम्ही थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि साडीचा कपडा यूज करून तुम्ही ब्लाउजला पाठीमागे कशा पद्धतीने डिझाइन करायचे आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ नक्की पहा, पूर्ण पहा। पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजणार आहे की कशा पद्धतीने ब्रॉड गळा झालेला असेल, तुमचा ब्लाउज पडून राहिलेला असेल त्यावेळेस तुम्ही यूज कशा पद्धतीने करू शकता, तर ते मी आज खास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू। आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडले गेले असतील, सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि शेअर। ऑनलाईन क्लास जो आहे तो वर्ग पहिला, वर्ग दुसरा, वर्ग तिसरा असे मी 10 दिवस क्लास घेतलेला होता। व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तर तुम्हाला कटोरी ब्लाउजचा आहे, कटिंग स्टिचिंग पार्ट 1 पार्ट 2 असे सर्व काही व्हिडिओ जे आहे ती पेपर कटिंग जी मी तुम्हाला देत असते पेपर पॅटर्न, त्याच पेपर पॅटर्न वापरून मी हा ब्लाउज टीच केलेला आहे। 30 साइजचा आहे। तर नक्की तुम्ही कशा पद्धतीने कट करायचा आहे हे सर्व पाहण्यासाठी नक्की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा। आणि ह्या जे ब्लाउजचे व्हिडिओ जे टाकलेले आहेत तेही तुम्ही माझ्या चॅनलवर गेल्याच्या नंतर सर्व काही व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। त्याच्यानंतर तुम्हाला जर माझे पेपर कटिंग ऑर्डर करायचे असतील तर खाली इथे नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही फक्त व्हॉट्सअप नंबर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या कोणते पेपर कटिंग पाहिजे ती सर्व काही माहिती लिस्ट त्याची जी आहे ती तुम्हाला डिटेलमध्ये तिथे माहिती मिळून जाणार आहे। चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू। तर इथे पाहू शकतात, हा गळा जो आहे तो तुमच्याकडून डीपमध्ये जास्त झालेला असेल किंवा तुम्हाला आवडत नसेल तर त्यावेळेस अशा पद्धतीने, आणि कस्टमरचा ब्लाउज असेल तर त्यावेळेस त्यांना असा डीपमध्ये गळा पाहिजे नसेल तर त्यावेळेस तुम्हाला सुचत नाहीये की काय करावं म्हणून, तर इथे मी पाहू शकता डीप नेकमध्ये असा ब्रॉडमध्ये जर गळा झाला तुमच्याकडून किंवा कस्टमरचा दुसरा कुणाचा ब्लाउज असेल, जुना ब्लाउज असेल, त्यांना आवडत नसेल, गळा मोठा असल्यामुळे त्यांनी ब्लाउज वेअर करत नसते, तर हे जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला म्हणजे यूज कसा करता येईल, हा गळा जो आहे तो कशा पद्धतीने तुम्ही ब्लाउज यूज करायला यायला पाहिजे, तर त्याला मी कशा पद्धतीने ॲडजस्टमेंट करणार आहे ते आज खास व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पाहू शकता इथे आपल्याला काय करायचं आहे, अगोदर हा पाठीचा जो गळा आहे तो व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे। तर पाहू शकतात अशा रीतीने ठेवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक कॅनव्हास घ्यायचा आहे। त्यानंतर जो कपडा आहे त्यांनी हा कपडा दिलेला आहे, मला याच साडीचा कपडा आहे त्यांनी दिलेला आहे। त्याच्यानंतर इथे अस्तर घेतलेला आहे आणि इथे मी कॅनव्हास घेतलेला आहे। आता हा कॅनव्हास कशा पद्धतीने यूज करायचा आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। आपल्याला हा गळा जो आहे मध्ये सेंटर काढलेला आहे, इथे पाहू शकतात। इथे आपण हा सेंटरचा भाग जो आहे तो कट करून घेणार आहे, म्हणजे इथे हा सेंटरचा भाग आहे आणि हा सेंटर पासून आपल्याला इथपर्यंत आकार व्यवस्थित असा पाकळीचा आकार देऊन हा कॅनव्हासचा वापर करून आपण हा इथे पॅच तयार करणार आहेत। तर पाहू शकतात या पद्धतीने असा डबल फोल्ड कॅनव्हास करायचा आहे। डबल फोल्ड कॅनव्हास केला की आपल्याला याच्या खाली अशा रीतीने ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने, आणि इथे आपल्याला जिथून आपण गळ्याची एंड केलेला आहे तिथून आपल्याला पेनच्या सहाय्याने अशा रीतीने जिथपर्यंत आपल्याला पाकळी बसवायची आहे तिथपर्यंत असा गोल राऊंड जो आहे तो देऊन घ्यायचा आहे। तर पाहू शकतात इथपर्यंत मी असा गोल राऊंड जो आहे तो दिलेला आहे। आता आपल्याला या साइडनेही अशा पद्धतीने हे पहा, अशा रीतीने आपण इथूनही या पद्धतीने अशी पाकळी तयार करणार आहेत आणि याच्या बाहेरच्या साइडने आपण शिलाईसाठी जो कपडा लागणार आहे तो एक्स्ट्रा घेणार आहेत।
हे पहा अशा पद्धतीने आपण हा कॅनव्हासचा आकार देऊन घेतलेला आहे. आता कट करून घ्यायचा आहे आपल्याला. हा जो बाहेरचा भाग जो आहे त्या साईडने आपण कट करून घेणार आहे. दोन्हीही ह्या पाकळ्या जे आहेत ते आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत. आता हा कट केला. आता हे जे आपण असं व्यवस्थित असं या पद्धतीने इथे जॉईंट करून घेणार आहेत पाठीच्या भागाला. आता आपल्याला अस्तरचे जी 2 भाग आहेत तेही अशा पद्धतीने आपल्याला हे कॅनव्हास ठेवून व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत. तर पाहू शकतात हे आपण कॅनव्हासचे हे कट करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला मेन राहिलेला आहे ब्लाऊज पीस. ब्लाऊज पीस जो आहे तोही आपल्याला अशा रीतीने व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे. आणि हे जे आपण कॅनव्हासचं काढलेला आहे तो आपल्याला या साईडने ठेवून व्यवस्थित असा हा कट करून घ्यायचा आहे. जसं की आपण अस्तर कट केलेला आहे, कॅनव्हास कट केलेला आहे, त्याच पद्धतीने आपल्याला हाही कट करून घ्यायचा आहे. पाहू शकता अशा पद्धतीने आपण हाही कपडा व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे. एकदम ॲक्युरेट मध्ये कट करून घ्यायचा आहे. हे पहा हे कट झालेलं आहे. आता आपल्याला हे जे भाग आहेत ते अशा रीतीने ठेवून घ्यायचे आहेत. हे पहा या पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर हा कपडा ठेवायचा आहे आणि याच्यावर आपल्याला हा कपडा ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हाही कपडा जो आहे हाही कपडा याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि हाही कपडा आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे. आणि व्यवस्थित आपल्याला इथून टिप मारून घ्यायची आहे. आणि टिप मारल्याच्या नंतर आपल्याला हा पलटवून घ्यायचा आहे. आता इथून मी टिप मारणार आहे गोल आकारात. तर हे पहा आता इथे आपण हे टिप मारलेले आहे. याला काय करायचं आपल्याला छोटे छोटे कात्रीच्या सहाय्याने असे छोटे छोटे डॉट मारून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला हा पलटायला सोप्या पद्धतीने पलटला जातो. त्याच्यासाठी आपल्याला छोटे छोटे कात्रीच्या सहाय्याने कट मारून घ्यायचे आहेत. आता जो आपला मेन साडीचा ब्लाऊज जो आहे तो आपल्याला पीस जे आहे ते अशा रीतीने पलटवून घ्यायचा आहे. पाहू शकतात या पद्धतीने आपण पलटवून घेणार आहेत आणि याचाही आपल्याला त्याच पद्धतीने पलटवून घ्यायचा आहे. पाहू शकतात अशा रीतीने आपण हा कपडा जो आहे तो पलटवून घेतलेला आहे. आता आपण इथं टिप मारून घेणार आहेत. या साईडने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडने. तर इथे मी टिप मारून घेणार आहे. तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हा तयार झालेला आहे. हे जे पार्ट आहेत आपले तयार झालेले आहेत पाकळीचे. आता हे आपल्याला लावून घ्यायचं आहे ब्लाऊजला. तर आपण लावून घेऊ. आता इथे काय करायचं आहे आपल्याला हा भाग घेतलेला आहे आपण ब्लाऊजचा. तर इथे काय करायचं आहे आपल्याला हा जो सेंटर आहे सेंटरपाशी मार्किंग करायची आहे आणि या साईडला जिथपर्यंत आपल्याला लावायचं आहे त्या साईडने ही दोन्ही साईडने आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे. अशा रीतीने हे पाहू शकता. इथे एक मार्किंग केलेले आहे मी, इथे एक मार्किंग केलेले आहे, इथे एक केलेले आहे आणि इथे एक सेम आपल्याला लावून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो पॅच आहे तो आपल्याला या पॅच पासून ते इकडच्या साईडला
अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा रीतीने आपल्याला ठेवून व्यवस्थित असा इथे पिन करून घ्यायचे आहे. तुम्ही पिन केले असेल तरी पण चालतंय किंवा तुम्हाला हे पाहू शकतात अशा पद्धतीने आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. आता इथे छोट्याशा मी काय करणार आहे, इथं पिन लावून घेणार आहे. हे पहा आता इथं पिन लावून घेतलेले आहेत. आता इथून आपण जॉईंट करणार आहे दोन्ही भाग. तर पाहू शकतात अशा पद्धतीने झालेला आहे. आता हा जो मध्ये आपल्याला एक्स्ट्राचा जो भाग आहे इथे पाहू शकतात. इथे हे तुम्ही काय करायचं आहे, एक कॅनव्हासचा तुकडा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही हा साडीचा कपडा घ्यायचा आहे आणि त्रिकोणी एकदम आपल्याला म्हणजे एकदम असं ताट कपडा बसण्यासाठी आपल्याला हा कॅनव्हास वापरायचा आहे. हे पहा अशा रीतीने आपल्याला हा या पद्धतीने आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे. आणि हा जो भाग आहे तो आपल्याला इथे अशा रीतीने जॉईंट करून घ्यायचा आहे. हे पहा तर पाहू शकतात आपल्याला डीप नेक मध्ये जर ब्लाऊज तुमचा गळ्यापाटीचा झाला असेल तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊजला काहीतरी ॲडजस्टमेंट करून तो गळा जो आहे तो तुम्ही कमी करू शकतात. तर अशा पद्धतीने हा आपला डीप नेक मध्ये गळा झालेला आहे मैत्रिणींनो. तर तुम्हाला ही आयडिया आवडली असली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि काही ब्लाऊज बद्दलचे प्रश्न असतील तर ते कमेंटद्वारे विचारू शकतात. चला तर मैत्रिणींनो भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्याच. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.